व्हॉट्सअपने आज आपल्याला बोलवले त्यांच्या मुंबईमध्ये असलेल्या व्हॉट्सअप बिझनेस समिट 2025 साठी, पण तेथे पोहोचण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागली की काय सांगू। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल। आजच्या व्लॉग मध्ये बनणार आहे मुंबईचा विशाल, कारण आपल्याला व्हॉट्सअपच्या इव्हेंटसाठी अर्जंट मध्ये मुंबईला जायचंय। सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे काळ्या घोड्यावरती जायला जमलं नसतं, त्यामुळे म्हटलं आज लाल परीने जाऊ। वडिलांनी स्टँड वरती सोडलं आणि दुसऱ्याच मिनिटामध्ये लाल परीचं आगमन झालं। पण लाल परीतले सगळे सीट पावसाने भिजले होते, एक सीट कोरडं होतं, पण त्यावरती बसलो असतो तर मला मुंबईला नाही तर हॉस्पिटल मध्ये जावं लागलं असतं। थोड्याच वेळामध्ये श्रीगोंदा स्टँड वरती पोहोचलो, पण तेथे आपले एवढे फॅन्स भेटले की त्यांच्यासोबत सेल्फी काढताना माझी पुण्याची बस सुटली। त्यानंतर दौंड बस मध्ये बसून सगळ्यांना बाय बाय केलं। दौंड मध्ये उतरल्यावर काही मिनिटातच स्वारगेट बस आली, मग डायरेक्ट स्वारगेटचं तिकीट काढून मी स्वारगेटला उतरलो। थोडी शॉपिंग करायची होती, त्यामुळे कॅब करून जवळच्या मॉलला गेलो, पण पोटात कावळे नाही तर अक्षरशः मगरी ओरडत होत्या, त्यामुळे थोडीशी पोटपूजा करून गेलो झुडिओ मध्ये। झुडिओ मध्ये गेल्यावरती असं वाटतं की आपण आपल्याच घरामध्ये आलोय, कारण तिथला स्टाफ पण आपला फॅन आहे। त्यानंतर डायरेक्ट मित्राच्या फ्लाईट वरती जाऊन रात्रभर आराम केला आणि सकाळी फ्रेश होऊन फटाफट आवरलं। खाली गेलो तर आपली कॅब आली होती, त्यामध्ये सुद्धा आपले काही मित्र होते। त्यानंतर आम्ही सगळे कॅब मध्ये बसून निघालो मुंबईच्या दिशेने। रस्त्यात आणखी एक मित्र उचलला। आता सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स म्हटल्यावरती आमचं कॅब मध्ये शूट स्टार्ट झालं। त्यानंतर लोणावळ्यात सगळ्यांनी नाश्ता केला आणि आमची गाडी थांबली डायरेक्ट मुंबई मधील जिओ वर्ल्ड सेंटरला, कारण तेथेच हा इव्हेंट होता। तेथे ऑलरेडी आम्हा सगळ्या क्रिएटर्सला मॅनेज करणारे मेंबर्स आले होते। त्यानंतर आपल्याला आपला आयडेंटिटी पास भेटला आणि आम्ही एंट्री केली व्हॉट्सअप बिझनेसच्या इव्हेंट मध्ये। आतमध्ये गेल्यावरती खरंच स्वतःवरती प्राऊड फील होत होता। ज्या व्हॉट्सअपला मी मागच्या 7 ते 8 वर्षांपासून वापरतोय, आज त्याच व्हॉट्सअपने मला त्यांच्या इव्हेंट मध्ये इन्व्हाइट केलंय। या इव्हेंट मध्ये व्हॉट्सअप बिझनेसने अनेक नवीन फीचर लॉन्च केले होते आणि ऍज अ क्रिएटर म्हणून आम्हाला ते व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचे होते। बराच वेळ ते काय सांगत होते ते आम्ही ऐकलं। आता भुका लागल्या होत्या आणि तिथे जेवणामध्ये काय काय होतं हे विचारू नका, तर काय काय नव्हतं हे विचारा। मी तर काय खाल्लं हे मला पण समजलं नाही। त्यानंतर सगळ्या क्रिएटर्सने सोबत फोटो काढले। आता सगळ्या क्रिएटर्सला व्हिडिओ शूट करायला लावले होते। आपण सुद्धा आपल्या कामाला लागलो, पण व्हिडिओ बनवायला लागलं की कोणी ना कोणीतरी पुढे यायचंच। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या इव्हेंट मध्ये सुद्धा आपल्याला आपले फॅन्स भेटले आणि इव्हेंट संपल्यानंतर व्हॉट्सअप कडून आपल्याला गिफ्ट सुद्धा मिळालं। आणि जर तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं असेल तर हे गिफ्ट माझ्यासाठी खूपच स्पेशल असेल।